नमस्कार. संदीप इनामके स्टुडिओ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कला भ्रमंती या नवीन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पडद्यासमोरचे कलाकार असतील किंवा पडद्यामागचे काही कलाकार असतील, त्यातल्या काही गप्पा गोष्टी असतील आणि जे काही लोक खरंच संघर्षातून जे काही कलाकार सामाजिक क्षेत्रातील लोक आम्ही तुमच्या समोर नेहमी आणतोय, त्यापैकीच कलाकार एक रानकवी हनुमंत चांदगुडे. खरं तर एखाद्या भयान माळरानावरती जिद्दीतून आणि कष्टातून एखादा कवी आपल्या शब्दरूपी अंकुर फुलवतो आणि आपला शेतमाळा फुलवतो किंवा एखाद्या कविता छान लिहितो, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत हनुमंतजी चांदगुडे. आपला आता जे नवोदित कलाकार हल्ली कसं झालंय की सोशल मीडिया, इंस्टाग्राम, रील्स किंवा फेमस व्हायचंय, म्हणजे कमी वेळात कमी कष्टामध्ये हल्ली लोकांना सोशल मीडियावर यायचं असतं. ह्याच्या निमित्ताने बरेच फेसबुकवरती आपल्या याच्यावरती कविता दिसतात, गीतकार दिसतात, संगीतकार, कोणी ऍक्टिंग करतो. तर जे काही नवोदित कविताकार आहेत किंवा गीतकार आहेत, तुम्हाला त्याविषयी तुम्ही काय सांगितलं पाहिजे किंवा काय सांगाल त्या लोकांना तुम्ही? त्यांनी लिहू नये किंवा सोशल मीडियाचा वापर करू नये असं माझं अजिबात मत नाही. कारण तुम्हाला व्यक्त होण्यासाठी तुमच्या हातात ते माध्यम आहे. बरोबर. तुम्ही व्यक्त झाला पाहिजे. फक्त व्यक्त होताना काय व्हायचं आहे हे पाहिलं पाहिजे. म्हणजे या उकिरड्यातला कचरा त्या उकिरड्यामध्ये फेकायचा आहे बरोबर. का दुसरीकडचा कचरा आपल्या मस्तकात भरायचा आहे हे ठरवलं पाहिजे. ज्याला लिहायचं आहे त्यानं काही गोष्टींचं पथ्य पाळलं पाहिजे. काय? आपण माणूस आहोत. समोरच्याला माणूस म्हणून पाहण्यासाठी, त्याला बळ देण्यासाठी लिहिलं पाहिजे. मानवता जपली पाहिजे. तुम्ही जाती धर्माचे आणि याचे आणि त्याचे तर आता एवढं प्रचंड हे झालंय. गाव गावात राहिलं नाही, शहरं शहरात राहिली नाहीत. आळी गल्ली बोळीमध्ये प्रत्येक लगेच कळतं आपण कुठल्या भागातून चाललोय. युगपुरुषांच्या क्रांतिकारकांच्या पाट्या आल्या. अण्णाभाऊ साठे नगर एका ठराविकच विभागाला नाव असतं ना. पंचशील नगर, जिथं एका ठराविक समाजाची लोक राहतात तिथंच ते असतंय. ते गाव तुकड्या तुकड्यामध्ये वाटलं गेलं. त्याच्यावरून बरोबरीनं आपण काय केलं, युगपुरुष वाटून घेतले, क्रांतिकारक वाटून घेतले, संत वाटून घेतले आणि वाट लावून टाकली सगळ्यांची. मग हेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही लोक पेटवतायत. हे सगळे एकत्र आले पाहिजेत आणि चांगलं काहीतरी लिहिलं पाहिजे. माणसाच्या जगण्यावरती लिहावं, माणसाच्या मरण्यावरती नाही. म्हणजे गोष्ट छोटी डोंगरा एवढी नावाच्या चित्रपटामध्ये निळू फुलेंचं एक वाक्य होतं की इथलं शासन पण काय करतंय, मेलेल्या म्हणजे जिवंत माणसाला 15,000 देत नाही, मेलेल्या माणसाला 1,00,000 रुपये देत आहे. तर हे सोशल मीडियावरती हेच वाक्य इकडच्या कवींनी, लेखकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या एका मेसेजमुळं किती घरं बर्बाद होत आहेत, किती घरांना आग लावली जाते, किती कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. चांगलं लिहिलं पाहिजे. आणि सोशल मीडियावरचा कुणीतरी व्हायरल झालेला माझ्यासारखा किंवा इतरांसारखा एखादा कवी तुमचा आयडॉल बनवण्यापेक्षा, गीतकार बनवण्यापेक्षा, तो आयडॉल बनवण्यापेक्षा तुकारामांना आयडॉल माना, ज्ञानेश्वरांना माना, जनाबाई, बहिणाबाई कितीतरी आहेत, चोखामेळा आहेत, कर्ममेळा आहेत. यांनी एवढं लिहून ठेवलं, प्रचंड लिहून ठेवलंय, माणसाचं जगणं लिहून ठेवलंय, म्हणून आपण त्यांची आज नावं घेतोय. नाहीतर मागे वळून पाहिल्याच्या नंतर कालची पोस्ट 24 तासामध्ये तुमचं स्टेटस संपतं. स्टेटस जर 24 तासात संपत असेल तर त्याला स्टेटस का म्हणायचं? ते स्टेटस तात्पुरतच असतं. इथं 400 वर्ष झाली तुकाराम जिवंत आहेत, 700 वर्ष झाली ज्ञानेश्वरी जिवंत आहे. बरोबर आहे. आपण काय वाचलं पाहिजे, काय लिहितोय या गोष्टीचं भान ठेवून खरंच माणसाने माणसासाठी लिहावं. आणि ते जे कविता लिहित असतील आणि ते जर लोकांना बदनाम होण्यासाठी किंवा कुणाला चिथावणीखोर लिहित असतील ना, तर त्यांचं ते लेखन थांबावं आणि त्यांच्या कवितेचं काय व्हावं. त्याच्यावरच्या 4 ओळी ऐकवतो की त्यांच्या कवितेचं काय व्हावं, की कवितेला जावे दिस जन्मा तुकाराम यावा. कवितेला जावे दिस जन्मा तुकाराम यावा. देह कबीराचा दोहा शब्द वैकुंठाला जावा. देह कबीराचा दोहा शब्द वैकुंठाला जावा. नक्की नक्की. आणि तुम्ही आता जे म्हणला, आता हल्ली काय होतं, राजकारण असेल किंवा इतर कार्यक्रम असतील, भाषणामध्ये शाहू फुले आंबेडकर म्हणजे नेहमीच आपण काय करतो की लोक हल्ली काय करतात, पूर्वीची राजकारणी किंवा त्याचं काम किंवा सामाजिक कार्यकर्ते ही गोष्ट वेगळी होती. 8-10 वर्षात हल्ली फक्त स्वार्थ राहिलाय. लोक मी म्हणायला लागले की आपले तुम्हाला एक 8 ओळी ऐकू का? मर्यादित राहिलेत. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की तुमचं संविधान जे तुमचं कविता आहे, तर मग आम्हाला ती ऐकायला आवडेल. संविधान ही 8 तास मधली शेवटची कविता आहे. तिचं गाणं झालंय आणि त्या गाण्याचं वैशिष्ट्य सांगतो. मी जसं म्हटलं की ठराविक समाजाच्या ते जिथं राहतात त्यांच्या नगराला, त्या वस्तीला अमुक एक नाव असतं.
गंमत अशी आहे की संविधान म्हटलं ना की लोक लगेच म्हणणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. त्यांनी लिहिलं मान्यच आहे की, पण एका व्यक्तीचं संविधान नाही होत, हे देशाचं आहे, सगळ्यांसाठी सगळ्या प्रत्येकाचं आहे. बरोबर आहे. आणि जिथं अशी युगपुरुषांचं एकच नाव येतं त्यावेळी आपण आपल्या गटातनं उचलतो आणि त्या माणसाला दुसऱ्या गटात टाकतो. हो. मग संविधानावरती मला लिहायचं आहे ना, तर मी काय विचार केला, त्यांनी लिहिलंय त्यांना सलाम, पण मी संविधानावरचं गाणं लिहितोय आणि संविधान हे प्रत्येकासाठी आहे. काय लिहिलं मी माहिती आहे? मी असं लिहिलं की खऱ्याला खरं म्हणायची जर यायला हवी जाण. किती साधं आहे हो. की खऱ्याला खरं म्हणायची जर यायला हवी जाण, वाच संविधान आता वाच संविधान. कुणाची तरी जिरवण्यासाठी नाही, तर जन्मापासून मृत्यूपर्यंत नाही, मृत्यू नंतर पर्यंतचे सर्व माणसाचं जगणं आहे ना, तुमचे अधिकार तुम्हाला संविधानानं दिलेत. आणि म्हणून कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीचं म्हणून त्या संविधानाचा तिरस्कार नका करू. ते संविधान तुमचं माझं प्रत्येकाचं आहे, बरोबर. त्याचा सन्मान करा. आणि संविधानातून जे चांगलं आणि वाईट शिकवलंय त्या चांगल्याचा पुरस्कार करा, वाईटाचा तिरस्कार करा. आपोआप लोकशाही समृद्ध होईल. नक्की नक्की. आणि हे जे युगपुरुष क्रांतिकारक जाती जातीमध्ये वाटून घेतलेत ना, ही महाराष्ट्राची परंपरा नाहीये. बरोबर. त्याच्यावरच्या मी एक 8 ओळी लिहिलेल्या आहेत. या सगळ्या युगपुरुषांना, क्रांतिकारकांना या महाराष्ट्रातल्या मातीतल्या लोकांनी कसं पाहिलंय किंवा मला कसं वाटतं. मी असं लिहिलं होतं की या मातीचा टिळा मर्दिनी कपाळावर लावू ग, या मातीचा टिळा मर्दिनी कपाळावर लावू ग, इथे जन्मले राजे शिवाजी फुले आंबेडकर शाहू ग. जे म्हणतात ना कोणी की हनुमंत चांदगोळे या जातीचा, त्या धर्माचा, अमुक तमुक, त्यांनी माझी जात शोधून दाखवावी. लेखनातून त्यांच्यासाठी या ओळी आहेत की या मातीचा टिळा मर्दिनी कपाळावर लावू ग, इथे जन्मले राजे शिवाजी फुले आंबेडकर शाहू ग, अगं माय जिजाऊ रमा अहिल्या संस्कारांच्या खाणी ग, अगं माय जिजाऊ रमा सावित्री संस्कारांच्या खाणी ग, आणि या मातीतून उगवून आली बहिणाबाईची गाणी ग, अगं मदारी मेहतर काजी हैदर चिवा शिवाला आता स्मरू, शहाजी राजे माय जिजाऊ संत तुकोबा खरे गुरु, अगं बहिर्जी नाईक गुप्त हेरन, आरमार संभाळी दौलत खान, रयतेसाठी लढले सारे कुर्बान केले आपुले प्राण, अगं शंभू राजा इथेच लढला ऋणात त्याच्या राहू ग, आणि कष्टकऱ्यांच्या तळ हातावर लिहितो अण्णा भाऊ ग, कष्टकऱ्यांच्या तळ हातावर लिहितो अण्णा भाऊ ग. आणि तुमच्या मागाच्या प्रश्नाचं उत्तर, अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेले असं मी वाचलंय, मला खरं माहिती नाहीये. आणि हनुमंत चांदगोडे इयत्ता 8वी पास झाला, 9वीत 3 दिवस गेला, वडील आजारी पडले आणि 9वीतून 3 दिवस जाऊन हनुमंत चांदगोडेची शाळा सुटली. आज मी अण्णाभाऊंशी तुलना नाही माझी करत किंवा कुठल्याही साहित्यिकाशी मी तुलना करत नाही. मी अजूनही स्वतःला कवी मानत नाही. तुम्ही मला कधीही सोशल मीडियावरती किंवा इकडं तिकडं पहा, मी लिहिलेल्या पोस्ट खाली कवी हनुमंत चांदगोडे मी असं कधी लिहित नाही. हनुमंत चांदगोडे आहे तो आहे, चांगलं वाईट मला माहिती नाहीये. पण ही जी सगळ्या युगपुरुषांनी, क्रांतिकारकांनी, थोर महात्म्यांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे, त्यांनी जे आयुष्यभर रक्त आटवलंय आपल्यासाठी, तर हे नांदावं तुमच्या माझ्या अवतीभोवती. गावाला गाव पण नाही यावेत, शहरातली माणसं म्हणजे खरंच शहाण्यासारखे वागावेत. कुठंतरी कोयता गँग अमुक तमुक काहीतरी येतच आहे, माणसं मारली जात आहेत. माणसं मारण्यासाठी जर माणसांचा उपयोग होत असेल तर मला वाटतं की तो तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या नैतिकतेचा पराभव आहे. हनुमान दादा, बऱ्याच सिनेमांसाठी, चित्रपटांसाठी किंवा मालिकेसाठी तुम्ही गाणं लिहिलंय किंवा मला वाटतं काही आकाशवाणीच्या टायटल सॉन्ग पण तुम्ही लिहिलेलं आहे. तर याचं जे आहे की चांडळ चौकटी विषयी पण तुम्ही एक टायटल सॉन्ग लिहिलंय असं ऐकले, त्या नक्की कसं होता तो काय अनुभव किंवा कशा पद्धतीने लिहिलं गेलं ते? म्हणजे चित्रपटांसाठी लिहिणं काही काळानंतर बंद केल्याच्या नंतर मग पुन्हा माध्यमं जशी बदलत गेली, त्या माध्यमांमध्ये नंतर मग चित्रपट, मालिका, वेब सिरीज वगैरे, आणि ग्रामीण भागामधले सगळे कलाकार कुठेतरी मीडिया हातात आल्याच्या नंतर, सोशल मीडिया हातात आल्याच्या नंतर आम्ही काहीतरी करू शकतो ही उमेद ज्यांच्यात होते, तर अशी काही माणसं एकत्र यायची. आणि मग आमच्याच भागातल्या काही लोकांनी, काही जणांनी ठरवलं की आपण वेब सिरीज करूयात. मग ती वेब सिरीज करूयात. मग करायचं काय? मग गावात अवतीभोवती जी सगळी अशी वल्ली कॅरेक्टर असतात ना, हो हो, ती तसल्या कॅरेक्टरचं किंवा त्या गावात होणाऱ्या कुरघोड्या वगैरे आपण हे करू. मग म्हटले समजा एक वेब सिरीज आहे माझी की चांडळ चौकडी नावाची, जिचं टायटल सॉन्ग मी लिहिलेलं आहे. तर मग ठरवलं की आपण चांडळ चौकडी या नावानं वेब सिरीज हे टायटल फायनल करूयात.
आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला चांडाळ चौकडीचं गाणं लिहायचं आहे. आता गंमत अशी आहे, चांडाळ चौकडी ही ऐकायला भारी वाटते ना, हो. पण चांडाळ चौकडी प्रत्येक एपिसोड नंतर बदलणार आहे. हं, हं. माझं गाणं एकच राहणार आहे. त्या वेब सिरीजचे जर 300 भाग झाले, तर ते 300 भागाला ते मॅच झालं पाहिजे. बरोबर आहे. मग ते लिहायचं होतं. मग मी म्हटलं चालेल लिहितो मी. मग ते गाणं लिहिलं. गावाकडची अंडी पिल्ली लफडी सफडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता, आ वांती उगी फुकाचा हळूच मारती दडी, चांडाळ चौकडे. चौकटी. आता झालं हे सुंदर गाणं झालं. हं. लोकांना आवडलं. वेब सिरीज उंचीवरती गेली. नंतर हं. त्या वेब सिरीज मध्ये काही वाद झाले आणि त्याच्यातून एक भाग वेगळा ठरला गेला. काही दिवस 2च गट होते. हां, हां, हां. नंतर अजून एक तिसरा गट बाजूला गेला. अच्छा. आता त्यांनी सांगितलं, म्हटलं की ते मला मामा म्हणायचे. म्हटलं मामा काय चांडाळ चौकडीचं एवढं सुंदर गाणं लिहिलंय ना, हां, हां. आम्ही वेब सिरीज सुरू करतोय ना, आता तुमचंच गाणं पाहिजे. हं. मी म्हटलं नाव काय, वेब सिरीजचं नाव काय? बरोबर. हां. तर ते म्हणले चांडाळांचा धुमाकूळ. अच्छा. इकडं चांडाळ चौकडी होती आणि तिकडे तिकडं चांडाळांचा धुमाकूळ होतं. म्हणजे चौकडी थोडीशी शांत आहे, पण हे तर धुमाकूळच घालतायत. चौकट तोडून धुमाकूळ मग घालतात. आता मी इकडं लिहिलं, म्हणजे इकडे काय लिहिलं होतं की गावाकडची अंडी पिल्ली लफडी सफडी बाता. जे मांडायचं होतं ते सांगून झालं होतं माझं. बरोबर आहे. पुन्हा इकडं चांडाळ. मग काय लिहिलं की पेड्याला म्हणतंय बर्फी कुणी, हं. पेड्याला म्हणतंय बर्फी कुणी, साखरेला म्हणतंय गुळ, हां. तेलानं आंघोळ करतोय कुणी, तुपानी भरतंय चूळ, चांडाळांचा धुमाकूळ. धुमाकूळ. वाह! वाह! एवढं सुंदर गाणं झालंय ते. तुम्हाला सांगू, मराठी वेब सिरीजच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त पाहिलं गेलेलं हे टायटल सॉन्ग आहे. नक्की, नक्की. म्हणजे ते घराघरात हां, लोकांनी लॉकडाऊनच्या जे काळात चांडाळांचा धुमाकूळ. हं. त्याच्यानंतर मग चाठाळ पुढारी नाठाळ गाव नावाची एक वेब सिरीज होती सोलापूर जिल्ह्यातली. तिचं गाणं लिहिलं. पुन्हा दीड सेन्यांच्या उचापती नावाची एक हं, वेब हं. सिरीज होती. अशा 6 वेब सिरीजसाठी गाणी लिहिली. हं. त्याच्या आधी आकाशवाणीचं सिग्नेचर ट्यून लिहिण्याची संधी मला मिळाली. जे 90.4 वसुंधरा वाहिनी, बरं. वसुंधरा कृषी वाहिनी जी आमच्या बारामतीला आहे. बरोबर. तर पुणे आकाशवाणीवरती माझे आधी कार्यक्रम काही झाले होते. हं. नंतर त्या आकाशवाणीवरती काही कार्यक्रम झाले. त्याचं टायटल सॉन्ग लिहिण्याची संधी मिळाली. तर आता रेडिओ बहुतेक लोकं थोडंसं परावर्तित झाला. एफ-एम, मिर्ची वगैरे असं नाही का हां, हां, त्याच्यामध्ये. हां. पण तो रेडिओच आहे, जो अस्सल रेडिओ आहे. बरोबर. तर त्यांच्यासाठी वसुंधरा वाहिनीसाठी लिहिलं होतं मी ते सिग्नेचर ट्यून की अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा. अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा. रसिक जनांच्या प्रबोधनाचा नित्य वाहतो इथे झरा. रेडिओ वसुंधरा, रेडिओ वाह! वसुंधरा. तुमच्या लक्षात आलं असेल की माध्यम जसं येईल तसं तसे तुम्ही शब्द घेतलं. बदलतात. बरोबर, बरोबर. चांडाळ चौकडीचं तसंच उन्हाळ होतं. चांडाळांच्या धुमाकूळचं अजून उन्हाळ होतं आणि इकडचं माध्यम वेगळं आहे. मग इथं अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा. रसिक जनांच्या प्रबोधनाचा नित्य वाहतो इथे झरा. रेडिओ वसुंधरा. हे सगळं लिहित गेलो. दरम्यानच्या काळामध्ये लोकांना माहिती झालं की अरे हा ग्रामीण कथानक असेल तरी लिहितोय, हं. चित्रपटांसाठी लिहितोय. मायलेकी नावाच्या एका मालिकेसाठी एक गाणं लिहिलं होतं. ते आपल्या ज्ञानेश्वर मेश्रामांनी गायलेलं. तेही असंच होतं. माय आणि लेक, आई आणि मुलगी यांच्या नात्यावरती ती मालिका होती. तर त्या गाण्याच्या 2 ओळी म्हणजे कदाचित लोकांना गीतकार कुणाला कळत नाहीये. हो, हो. पडद्यावरची माणसं दिसतात. ते असं होतं की यशोगगनाच्या शिखरावरती कर्तृत्वाचे गाव तुझे. यशोगगनाच्या शिखरावरती कर्तृत्वाचे गाव तुझे. या विश्वाची निर्माती तू आई असे ग नाव तुझे. माये तुकोबाची गाथा लेख ज्ञानेश्वरी सखी. ओवी जनाईची मुखी अशा दोघी मायेलेकी. असं ते सुंदर गाणं लिहिलेलं होतं आणि हे हळूहळू लोकांपर्यंत पोचत गेलं आणि त्याच्यानंतर काही वेगवेगळ्या संघटना आहेत की ज्या सामाजिक काम करतायत. बरोबर आहे. जसं की सह्याद्री देवराई आहे, हो, 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 हो. सयाजी शिंदेंची. हनुमान दादा की एवढं सगळं तुमचं ऐकलं आणि याच्यातून तुमचे म्हणजे पैलू किती आहेत ते कळाले. म्हणजे आई वडील असतील, मुलगा लेक असेल किंवा
शेतीवाडी, दुष्काळ किंवा वारकरी संप्रदाय असेल किंवा बऱ्याच गोष्टीवर, संविधान असेल, लोकशाही असेल किंवा हल्लीची सगळी घुसमट आहे लोकांची. प्रत्येक गोष्टीत तुमचं शब्द वेगळे, मालिका, चित्रपट, कथा, पटकथा म्हणजे सगळ्या गोष्टीत वेगळे येते. आता म्हणजे दुष्काळावरती पण तुमच्या बऱ्याच आहे. म्हणजे तुम्ही काय सासवड काय, पुरंदर काय आणि बारामती काय, म्हणजे मधला पॅच नेहमी दुष्काळाचा असतो. तर बऱ्याच वेळा मधल्या काळात पाणी अडवा, पाणी जिरवा म्हणजे बारामतीकडनंच हो. सगळं रुजू झालं. आणि त्याच्या म्हणजे आमिर खान यांच्याकडनं पाणी फाउंडेशन मार्फत बरेच काम झालं. हो. किंवा आमचे आपले मकरंद अनासपुरे असतील किंवा अरविंद जगताप असतील किंवा नाना पाटेकर असतील, यांनी पण आपल्या नाम फाउंडेशनतून बरेच अख्ख्या महाराष्ट्रात काम केलं. हो. तर त्याच पद्धतीने सयाजी शिंदे, ज्याला आपण बाप्पू म्हणतो, की सयाजी शिंदेसोबत मी बरेच सिनेमे केलेत एकत्र, पुन्हा गोंधळ असतील काही इतर गोष्टी. तर त्यांनी पण त्यांच्या सह्याद्री देवराई हे जे काही त्यांनी आता म्हणजे त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात काम चाललंय. खरं तर तो एक आपल्याला मार्गदर्शक आहे किंवा तो एक आधारवड आहे की त्यांनी बऱ्याच झाडं जी रस्त्याच्या बाजूची काढली त्यांनी ती परत रुजवली. बरेच त्यांनी मोठं पाऊल उचललेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या योजना फक्त कोटी कोटी झाडं लावा ह्या फसव्या दिसतात, हो. पण ह्या माणसाचं खरंच तळागाळातलं काम दिसतं. तर त्या सह्याद्री देवराईचं थीम पार्क जे थीम सॉन्ग तुम्ही खरं तर लिहिलेलं आहे, तर त्याची निर्मिती किंवा त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर ते गंमत अशी आहे की एकदा याच्या खूप आधी काही वर्ष IBN लोकमत वगैरे म्हणजे आत्ताचं न्यूज 18 लोकमत असं ते चॅनलचं नाव आहे. पण पहिलं IBN लोकमत होतं. वारीच्या कवितांचा माझा कार्यक्रमाचं प्रसारण एक दिवशी त्या चॅनलवरती सुरू होतं आणि तिसऱ्यांदा प्रसारित होत होता रात्री काहीतरी 11-11:30 वाजता. आणि त्यावेळी सय्यददादा कुठेतरी शूटवरून येताना कुठल्या तरी हॉटेलवरती जेवायला बसले होते आणि समोर ते स्क्रीनवरती मी होतो आणि त्या वारीचा, शेतकऱ्यांचा, झाडांचा संदर्भ त्या कवितेमधून मी ती कविता सादर करत होतो. तर ते म्हटले, "अरे हा कोण आहे? एवढं सुंदर लिहितोय झाडावरती, शेतीवरती आणि याच्यावरती." तर त्यांच्यासमोर माझेच बारामतीचे एक पर्यावरण तज्ञ डॉक्टर महेश गायकवाड, की ज्यांची वटवाघळ वटवाघळावरती PhD आहे. मला वाटतं महाराष्ट्रातली किंवा देशातली, महाराष्ट्रातली एकमेव असावी वटवाघळावरती PhD करणारं. तर ते म्हटले, की हे माझे मित्र आहेत. रात्री 11:15 वाजता माझा नंबर घेतला सयाजी दादांनी गायकवाड सरांकडून. रात्री 11:15 वाजता मला फोन केलाय आणि सयाजी दादांचा तो आवाज, "हां, चांदवड आहे का?" "हो." "मी सयाजी शिंदे बोलतोय." म्हटलं गंमतच लावली आहे म्हटलं, कोणीतरी रात्रीच्या 12 वाजता ही झोपायची वेळ आणि हा काय प्रकार आहे. पण आवाजावरून कळलं, "अरे तुझा कार्यक्रम पाहिला, एवढं चांगलं असं तसं." बरं म्हटलं. आणि म्हटले, "राहायला कुठे आहे?" म्हटलं, "बारामती तालुक्यातल्या सुप्याला." "उद्या भेटतोयस का?" डायरेक्ट अरे वगैरे म्हणजे माझं वय किती आहे काय ते त्याच्यावरून त्यांनी तो अंदाज लावला असेल आणि ते उद्या म्हणजे जणू काय की आमची कितीतरी वर्षांची ओळख आहे असं. "उद्या भेटतोयस का?" मी म्हटलं, "कुठं?" तर ते म्हटले, "बघू मी तुला सांगतो." आणि परत म्हटलं जाऊ दे आता एवढ्या रात्री फोन केलाय. विषय मिटून गेला म्हटलं, बोललो बघूयात म्हटलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आला ना मला 9 वाजता फोन, "सयाजी शिंदे बोलताय." वडूज दहिवडीच्या परिसरामध्ये एक सूतगिरणी आहे. तिथे मला ते एक त्यांची पहिली देवराई केलेली आहे. तर ते पाहायला जाणार होते. तर मला म्हटले, "एक 11, 11:30 वाजेपर्यंत तू फलटणला ये." म्हटलं, "दादा, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझ्याकडे 4 चाकी गाडी नाही, बाहेर पावसाचं वातावरण आहे. मी मोटरसायकलवरती येईल." बरोबर. म्हटलं, "मला यायला थोडंसं मागं-पुढं होईल." तर म्हटले, "पावसाचा अंदाज घेऊन ये. तुला गाडी पाठवतो मी फलटणला." चालेल म्हटलं. गेलो फलटणला. त्यांना जवळ गेल्याच्या नंतर फोन केला, की "एक 5 मिनिटात मी फलटणच्या चौकात, पंढरपूर चौकात पोहोचतोय." तर म्हटले, "हां, चालेल." म्हटले, "गाडी पाठवली आहे." मी इकडून गेलो. मला म्हटले, "गाडी लाव कुठेतरी चौकात थांब, येईल गाडी." गंमत काय माहिती आहे? मी गेलो तिथं गाडी लावली स्टँडच्या परिसरामध्ये, तिथं चौकात जाऊन उभा राहिलो आणि मी सांगितलं, म्हटलं फोन केला. म्हटलं, "दादा मी आलोय." म्हटले, "समोर काळ्या रंगाची गाडी दिसते का 11-11?" हो म्हटलं, "दिसतेय." म्हटले, "हात वर कर." त्या गर्दीतून मी हात वर केला. सयाजी दादा स्वतः गाडी चालवत होते आणि मला घ्यायला फलटणला आले होते. एक कविता काय करते बघा, ज्या माणसाची 400-500 चित्रपट आहेत. तो माणूस कुणीकडून आला मला माहिती नाहीये, पण मला स्वतः घ्यायला आले होते. पहिले 2 दिवस आम्ही एकत्र राहिलो आणि रात्रीच्या जवळपास 2:30 वाजेपर्यंत त्यांनी माझ्या कविता ऐकल्या आणि नंतर म्हटले, की "तुझ्या ज्या कविता आहेत, निसर्ग कविता, ते देवराईमध्ये आपण बॅनर करून लावूयात." बरोबर. ते त्यावेळेपासून त्यांच्या डोक्यात होतं. नंतर देवराईचं काम सुरू झालं किती वर्षांनी आणि नंतर मग ते एक दिवशी फोन आला, की "अरे आपल्याला असं-असं एक गाणं बनवायचं आहे." माझ्या डोक्यात पहिलं आलं,
अरविंद जगताप एवढा मोठा लेखक आहे, एवढा मोठा कवी आहे, हे दोघं एकत्र असतं तर हे मला का सांगायला लागले. बरोबर आहे. तर अरविंद जगतापांची काही गाणी ऑलरेडी रेकॉर्ड झालेली होते आणि मी म्हटलं की दादा आपलं सहज म्हणत असतील. मग ते दादा सतत फोन करायला लागले, लिहिलंयस का काही, लिहिलंयस का काही. पण माझी पहिल्यापासूनची एक सवय आहे, कुणीतरी मोठा माणूस सांगतोय म्हणजे पटकन त्याच्या मागे पळा, काहीतरी करा. लिहिलेलं मला माझं समाधान आधी वाटलं पाहिजे, ऐकवण्या इतपत ते चांगलं असलं पाहिजे. एक दिवशी मग दादांना सांगितलं, म्हटलं दादा मी लिहिलंय. तर म्हटले काय? मी त्यांना म्हटलं मी असं लिहिलंय, झाड नामाची समाधी, झाड तुकयाची गाथा. झाड नामाची समाधी, झाड तुकयाची गाथा, जगताला जगवते झाड सह्याद्रीचा माथा. झाड विठ्ठलाची वीठ, झाड लेकराची तीट, फुला फळात दाटली गोडी अथांगा वीट. झाड मुक्ताई सारखे, झाड एकनाथावानी. वा. झाड मुक्ताई सारखे, झाड एकनाथावानी. झाड औषधी अमृत देते अन्न हवा पाणी. मला म्हटले बंद कर, पुढे ऐकू नको. बरं. म्हणलं का? इथंच मला देवराई सापडली, इथंच माझे सह्याद्री सारखं विषय लिहिलंय म्हटले. बरोबर. म्हटले मला हे निवांत ऐकू देत. कारण त्या दरम्यान मला वाटतं नागराजांना आणि सय्यददा घर बंदूक बिर्याणी हा shooting घर चालू बंदूक बिर्याणीचं शूटिंग कोल्हापूर निपाणीच्या परिसरात तिकडे चंदवड कुठेतरी भागात. जंगलात सुरू होतं हो. आणि नेटवर्क नव्हतं, त्यांना ते ऐकू जात नव्हतं. हम्म. मग त्यांनी काय केलं माहितीये, नंतर मला दादानी सांगितलं की म्हटले आम्ही ते डोंगर सोडून डोंगरावरती गेलो आणि त्याच्यानंतर साऊंड ऑन करून दोघांनी ते गाणं ऐकलं. वा वा. हम्म. ते त्याच्यामध्ये अजून काही बदल असावा का, हम्म. तर ते शेवट कसा करायचा, तर ते शेवटची ओळ होती की झाड विश्व संविधान. हो. मला तुलना करायची नव्हती. जर माणसाला जगण्याचा अधिकार इकडं संविधान देतं आपल्या देशात, हो हो. झाडच नसतील जगात, जग राहील का? नाही राहणार. मग सह्याद्री देवरायचं टायटल सॉन्ग लिहित असताना मी झाड हे विश्वाचं संविधान आहे असं लिहिलं आणि ते संपवलं. एवढं सुंदर गाणं आहे. आता मध्यंतरी पद्मश्री राहीबाई पेरे यांची जी बीजतुला झाली इथं पुण्यामध्ये आणि 3,000 लोक ज्यावेळी ते सगळे मान्यवर येत होते आतमध्ये, त्यावेळी त्या स्वागत कमानीपासून ते स्टेजपर्यंत जाईपर्यंत जे गाणं वाजत होतं ते हे होतं मी लिहिलेलं सह्याद्री देवराईचं टायटल सॉन्ग. हे सगळं किंवा सय्यददा आणि आम्ही, मी पहिल्यांदा पाहिलं. तुम्ही अजूनही युट्यूबवरती व्हिडिओ बघा. शाळेतले विद्यार्थी असतील किंवा वेगवेगळ्या भागातले सगळे पर्यावरण प्रेमी असतील, झाडाच्या गाण्यावरती लोक मनमुराद घाम येईपर्यंत नाचतात. हे त्या गाण्याचं यश आहे. बरोबर आहे. ते तुझ्या केसात गाजरा अमुक तमुक ते तसलं किंवा डीजे बीजे नाही. तुम्ही चांगलं लिहा, लोक स्वीकारतात. बरोबर. ते मला त्या गोष्टीचा आनंद आहे की काहीतरी मला थोडंफार चांगलं लिहिता आलं. प्रत्येक पैलू तुमचे वेगळे दिसले. तर आता ह्या ओळखीने किंवा तुमच्या कामानिमित्त तुम्हाला भरपूर पुरस्कार मिळालेत. म्हणजे महाराष्ट्रातले असतील, बाहेरचे असतील. तर ते पुरस्कार कुठले कुठले मिळाले किंवा काय सांगाल त्याबद्दल? तसं पुरस्काराची संख्या खूप आहे, पण मला पुरस्कारांमध्ये अडकायला किंवा मला पुरस्कार मिळाले म्हणजे मी खूप मोठा आहे वगैरे असं नाही. पण काही पुरस्कारांची खरं तर नावं इथे घ्यावी लागतील. तर त्याच्यामध्ये मराठी भाषा संवर्धन समितीचा राज्यातला पहिला पुरस्कार आहे, मराठी भाषा संवर्धन समितीचा. की तो त्याची आयोजक होती महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, आणि पुण्यामध्ये झालेला म्हणजे मोठ्या रकमेचा पुरस्कार तो मला पहिला मिळाला. त्याच्यानंतर गदिमा पुरस्कार मिळाला, गदिमांच्या नावानं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या नावाने मला पुरस्कार आहे. संत तुकाराम महाराजांच्या नावाने संत तुकाराम साहित्यरत्न पुरस्कार मला आहे. अमर शेखांच्या नावाने मला अमर शेख पुरस्कार आहे. आणि या बरोबरीनं शासनाचा एक 3 वर्षापूर्वी ज्यावेळी दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री होते, त्यावेळी त्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार मिळाला. म्हणजे मला खरं सांगू का, माझं जीवन ही एक भरकटलेली नौका आहे, पण यांना जीवन गौरव मला द्यावंच वाटलं. हे माझं, मला तो माझ्या मातीतल्या लोकांचा सन्मान वाटतो. असे अनेक पुरस्कार आहेत. आणि या पुरस्कारांमध्ये आता अलीकडचं म्हणजे खरं तर मी अभ्यासक्रमात आल्याच्या नंतर पुरस्कार स्वीकारणंच बंद केलं होतं. कारण सगळीकडे घर लागली आहे ना, तसं पुरस्कार देणारे पण आता आहेत ना, नुसता असा सुळसुळाट झालाय. पैसे घ्यायचे, पुरस्कार द्यायचे,
आणि खोटं खोटं सगळं ते लटकं लटकं चाललंय, तर ते आता नको वाटतं सगळं. बरोबर कारण आहे. कवितेने एवढं भरभरून दिलंय ना, हम्म. मग आपण खोटं का वागायचं? आजपर्यंत प्रामाणिकपणे वागत आलो, जगत आलो. गेल्या 20-22 वर्ष झालं मला गावाकडची ग्रामीण भागातली लोकं रानकवी म्हणून ओळखायचे. जे हनुमंत चंदगुडे म्हणजे रानकवी रानकवी. वगैरे म्हणायचे असं, कारण बरोबर. शेती मातीवरती लिहायचो. पण जिला मातृसंस्था म्हटलं जातं, महाराष्ट्र साहित्य परिषद. हम्म. त्या महाराष्ट्र साहित्य परिषदेनं आता 1 तारखेला पाठीमागच्या पद्मश्री ना.दो. मानोरांच्या नावानं पहिला रानकवी पुरस्कार मला दिला. वा वा. राजगुरुनगरमध्ये त्या पुरस्काराचं वितरण झालं होतं. हे सगळे पुरस्कार आहेत आणि त्याच्या बरोबर. व्यतिरिक्त अनेक आहेत. मी उलट तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने इतरांनी जे मला पुरस्कार दिलेले आहेत, हम्म. त्यांची नावं घेतली नाहीत म्हणून जर ते आयोजक नाराज होणार असतील तर त्यांची माफी मागतो. नाही नाही, म्हणजे ते सांगण्याची गरज नाही, कारण जेव्हा तुमच्या घरी कोणी व्यक्ती येतो, म्हणजे तुमचं राहणीमान किंवा बोलणं किंवा तुमचं जी वस्ती आहे, घरात प्रवेश केल्या गेल्याबद्दल अख्ख्या भिंतीवर म्हणजे दिसतं, म्हणजे तीच ओळख, जास्त बोलण्याची गरज लागत नाही करत बऱ्याच वेळा. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, म्हणजे प्रत्येक मराठी माणूस असेल, वारकरी संप्रदाय असेल किंवा चित्रपटातील किंवा लेखक दिग्दर्शक असतील किंवा कवी, सगळ्यांनी त्यांनी म्हणजे तुम्हाला काय वाटतं की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ही भाषा टिकवली पाहिजे, वाढवली पाहिजे, मराठी महाराष्ट्र संस्कृती जपली पाहिजे, याबद्दल नवोदित कलाकार किंवा सगळ्या क्षेत्रातले कलाकार किंवा त्यांची आपली सगळ्यांची काय जबाबदारी, थोडक्यात काय सांगू शकाल तुम्ही? मराठी भाषेच्या अनुषंगाने विचार केला हम्म. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला माझं सरळ सरळ एक सांगणं आहे की तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलात आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे. बरोबर आहे. ओघानं आपण तिला मातृभाषा म्हणतो. हो. मराठी भाषेचा तिरस्कार करणं म्हणजे मातृभाषेचा तिरस्कार करणं म्हणजे आपल्या आईचा तिरस्कार करणं. तुम्ही इतर भाषा शिकू नका असं अजिबात माझं मत नाही. तुम्ही इतर भाषा शिकल्या पाहिजेत, पण आपल्या आईची जी बोलीभाषा आहे ती मराठी भाषा, आता कुठे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. बरोबर आहे. अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नक्की काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही. त्यांना वाटतं की आता आमची भाषा अमर झाली, अमर अजरामर झाली की काय. पण ते तसं नाहीये. भाषेच्या संवर्धनासाठी शासनाकडून काही निधी मिळतो आणि भाषेचं संवर्धन झालं पाहिजे त्याच्यासाठी ज्या अटी असतात त्या सगळ्या अटी पार केलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी इथली साहित्याची सगळी जी परंपरा आहे त्या परंपरेचा विचार केला गेला. आणि मग मी सुरुवातीपासून जे बोलतोय की ही शूरांची, वीरांची, क्रांतिकारकांची, संतांची, महंतांची, पंतांची भूमी आहे. तर मग इथल्या सगळ्या त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा विचार केला. मराठी भाषा किती जुनी आहे, ती संवर्धन झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण मग ते ज्या काही भाषांमध्ये मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर त्याचे खूप फायदे आहेत. आणि मी म्हणतो फायदे तोट्याची भाषा सोडून द्या ना. आपल्या आईची भाषा आपण जगवणं हे आपलं साधं कर्तव्य आहे. हो हो. आणि ते झालं पाहिजे. ते प्रत्येकानेच आपली जबाबदारी म्हणून घेतलं पाहिजे. समजा मी ग्रामीण भागात राहतो, ग्रामीण बोलतो. शहरातला माणूस प्रमाण भाषा जी असं म्हणतो. आता मला अजून प्रश्न पडलाय की प्रमाण भाषा आणि ग्रामीण भाषा अशा आपल्याला ते तुकडे पाडायची जी सवय लागली ना, तर ते तसं काही नसतं. एकूणच मी महाराष्ट्रभर किमान 7 वेळा फिरून आलो असेल. गेल्या 30-32 वर्ष झालं फिरतोय. 30-32 वर्षामध्ये मी महाराष्ट्र कमीत कमी 7 वेळा फिरलोय. माझी एक गोष्ट लक्षात आली की जी लोक म्हणतात ही प्रमाण भाषा आहे, ती 20%च लोक बोलतात. बोली म्हणजे भाषा ग्रामीण भाषा म्हटली जाते ती 80% लोक बोलले जातात. मग आपली लोकशाही ही बहुमताला मानते. बरोबर आहे. 80% बोलणारी प्रमाण म्हटली पाहिजे की 20%? 80%च पाहिजे. हे असे जे काही कुरघोड्या आहेत या सगळ्या बाजूला गेलं पाहिजे. मराठी भाषा काळानुरूप काही किलोमीटरवरती गेल्याच्या नंतर बदलते. ती अस्सल मराठी आहे. हे तुकडे नका पाडू. आपली भाषा म्हणून तिला सांभाळा आणि आपण आपलं म्हणून सांभाळ केलं ना की आपल्या भाषेवरती आक्रमण होणार नाहीत, आपली भाषा संपणार नाही आणि आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. तर अभिजात भाषेचा दर्जा ही मुळात आपल्या भाषेचं संवर्धन करण्यासाठी दिलेलं बळ आहे आपल्याला. आणि तुमचं मला वाटतं ते ढेकूळ आणि जी काही कविता आहे त्याविषयी जरा ऐकली तर. सलग उन्हाच्या कविता मी एक 6-7 लिहिल्या होत्या. माझं भेगाभुईच्या सांताना नावाचं एक पुस्तक पहिलं प्रकाशित झालं. त्याच्या 6 आवृत्त्या आल्या. त्यातलीच कविता आळाशी अभ्यासक्रमात आली. त्याच्यानंतर मी झाड व्हायचं दोघांनी एकाच कवितेचं पुस्तक आहे. दीर्घ कविता आहे. म्हणजे खरं तर मला कादंबरी लिहायची होती, पण कादंबरीची 400 पानं लिहायच्या ऐवजी इथं 50-60 पानामध्ये मला सुंदर मांडता येईल. मग मी ते कवितेचं पुस्तक केलं, झाड व्हायचं दोघांनी. ते पुस्तक केल्याच्या नंतर 3 महिन्यात त्या पुस्तकातली कविता विद्यापीठात अभ्यासक्रमाला SYBL आले. त्याच्यानंतर ते पुस्तक हिंदीमध्ये अनुवादित झालं, इंग्रजीमध्ये अनुवादित झालं
हिंदीची आवृत्ती संपली, इंग्रजीची संपली, मराठीची पहिली संपली. आता काही दिवसात त्याची दुसरी मराठीची आवृत्ती येते. ते अभ्यासक्रमाला लागल्याच्या नंतर मी म्हटलं आता काय करायचं. मग हे सगळं लॉकडाऊन, कोविड वगैरे हा सगळा हे होतं. दरम्यानच्या काळात मी ज्या लिहिलेल्या कविता होत्या, मी म्हटलं की आता हे शेवटचं पुस्तक. म्हणजे आता याच्या पुढे नको काय करायला. म्हणजे ती उदासीनता, माणसं पटापट मरत होती, कुणाला ऑक्सिजन नव्हतं, प्रत्येकाच्या घरात माणूस माणसाची बोलाना. मी म्हटलं काय करायचं, रात्र रात्र डोळे फोडायचे. आपल्या आयुष्यातलं शेवटचं पुस्तक. मग शेवटचं पुस्तक म्हणून त्याला नाव दिलं 8 तास. सगळ्या शेताची मशागत केल्याच्या नंतर बांधाच्या कडेला जे राहतं त्याला आडवतात, चालवतात ना, बरोबर ते 8 तास. म्हटलं आपल्या आयुष्यातलं कवितेतलं हे शेवटचं मुरडान. 8 तास. आणि मग त्या 8 तासमध्ये मी ज्या काही उन्हाच्या कविता लिहिल्या, त्या उन्हाच्या कवितेमधला मी ते एक नाव दिलं होतं ढेकुळ गाणे, की भर दुपारी उन्हात झोपल्या, धूळ माखल्या वाटा ग, लोळ्या पांगळ्या शिरवाळाच्या पायी मोडला काटा ग. अशा त्या सगळ्या कवितांचं ते सदर होतं. त्या कविता खरं तर आहे ना माझ्याही आवडत्या आहेत. छान कविता आहेत. म्हणजे शेती, माती, निसर्ग, त्याच्या प्रतिमा, प्रतीक आहे. ढेकुळवाणी म्हणजे पूर्ण कविता म्हणता येईल का तुम्हाला? म्हणजे ढेकुळ गाणी ही जी कविता आहे ना, त्या पूर्ण सिरीज येते. अच्छा. हां. 7 कवितांची. ओके, ओके. त्यातला एखादा तुकडा म्हटलं तर तो पूर्ण हे नाही होणार. चालेल ना, आमच्या प्रेक्षकांना आवडेल तुम्ही ते नाही, तो पोहोचणार नाही. पोहोचणार नाही. बरं. सिरीज मधला एखादा तुकडा ओके, पोहोचला तर. म्हणजे मी फक्त एवढंच सांगेल की ढेकुळ गाणी या ज्या सिरीज मध्ये मी जे लिहिलं होतं की जसं की भर दुपारी उन्हात झोपल्या, धूळ माखल्या वाटा, लोळ्या पांगळ्या शिरवाळाच्या पायी मुडला काटा. ही एक संकल्पना होती की उन्हाळ्यामध्ये सगळीकडे आपल्या गावाकडच्या भाषेत दुराळा, फुफाटा, खकाना असतो. बरोबर. आणि त्या वाटा सगळ्या लोळ्या पांगळ्या होऊन पडल्यात की काय, अच्छा. या संकल्पना होत्या. किंवा दुसरी एक कविता त्याच याच्यातली नांगरणीवरची होती. तर त्या नांगरणीमधले जी ढेकळ निघतात ना, ढेकळं, त्या ढेकळांचा भर उन्हाळ्यामध्ये उन्हाळून गेलेल्या ढेकळांचा आवाज कधी तुम्हाला ऐकू आलाय का? तर त्या आवाजाची ढेकुळ गाणी मी म्हटलं. मला खरं तर त्या आता ओळी आठवण आहेत, पण आठवल्या की मी तुम्हाला ते ऐकवतो. तर त्या पूर्ण उन्हाळलेल्या शेतामध्ये त्या कुठेतरी एखादा सरडा त्या ढेकळावरती बसतो, तो मान वर करून ते पाहतो. हे सगळं चित्र मला त्या कवितांमध्ये मांडता आलं. बरोबर. नमस्कार मित्रांनो, कला भ्रमंती या कार्यक्रमात खरं तर आज आपण हनुमंती चांदगुडे यांचा पूर्ण प्रवास जाणून घेतला. आज आषाढी वारी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या पालख्या पंढरपूरकडे चाललेल्या आहेत आणि शेतकरी आणि वारकरी आणि त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास हनुमंतींचा आपण ऐकलाय. लवकरच भेटूयात कला भ्रमंतीमध्ये. धन्यवाद.